थँक्यू डीजे रवी. हॅलो हॅलो. प्रवीण इलेव्हन प्लीज बाय द बॅटिंग पेज. तुला ओपनिंगची जोडी प्रवीण इलेव्हन संघ आले. ओपनिंगची जोडी तुमचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आणि लगेच मॅच स्टार्ट करायची. अंपायर्स आता उशीर करू नका कारण की मॅचला आधी आपण 1.5 तास लेट केलाय आणि 1 ओव्हर मायनस असणारे फिल्डिंग टीम. तुम्हाला 3 ओव्हरचा खेळ करायचा. लक्षात ठेवा तुमच्या कर्णधार सुद्धा समोरच्या टीमला 1 ओव्हर पेनल्टाइज करण्यात आल्या. चला दोन्ही संघ एक्स्ट्रा खेळाडू पर्यंत पाठवा. दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू नावं सांगण्यासाठी ही शृंखला सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 HNR स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी युट्यूब लाईव्ह आहे. सो लाईव्ह वरती अपडेट करण्यासाठी नावं अपडेट करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्रा खेळाडूची गरज आहे. गुड बॅटिंग बेटा. जयेश तो का निघतो तो स्ट्राईक बॉलर जयेश आणि बॅटिंग करणारी टीम एक खेळाडू तुमचा पाठवा आम्हाला नावं सांगण्यासाठी. 1 मिनिट बता रहा. बॉलर नेम जयेश. प्रवीण इलेव्हन टीमचे कर्णधार प्लीज एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. आम्हाला नाव माहिती नाहीत. आम्हाला युट्यूब वरती लाईव्ह अपडेट करायचे. मॅच आम्ही चालू करू शकत नाही त्याशिवाय. क्या करेगा पूरा लॉट. अरे भाई ओ तेरे कॅप्टन बॅटिंग करणाऱ्या टीमचे एक्स्ट्रा खेळाडू पाठवा आम्हाला नावं सांगण्यासाठी. एक एक्स्ट्रा भेज दीजिए भाई. प्लीज एक्स्ट्रा भेज दो. और महालक्ष्मी यूनाइटेड प्लीज एक एक्स्ट्रा स्टेट पे बॅट्समॅनचं नाव सांगायचं. एक्स्ट्रा खेळाडू लवकर पाठवा प्लीज. आणि यानंतर सर्व टीमला विनंती आहे एक्स्ट्रा खेळाडू या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या. त्याच्यावरती आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये कारण की आपल्या सर्व सामने जास्त ओव्हरचे तुम्हाला खेळायचे असतील तर तुम्हाला कमिटीला कोऑपरेट करावं लागेल. बॅट्समॅनचं नाव पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद झाले. टीमचे कॅप्टन बॅक टू द पवेलियन. हेलो उमेर भाई आपकी टीम को बुला लो. इसके बाद आपकी गेम की मैच है. नो बॉल. नो बॉल ने खाता खुला केलंय प्रवीण इलेव्हन टीमने. या वेळेला चांगला फटका आहे. तेवढी चांगली फिल्डिंग. सिंगल 2 रन स्कोर कार्ड वरती. षटकार आलाय फलंदाजाचं आम्हाला नाव माहिती नाहीये. स्ट्राईक बॅट्समॅन आहे रोहित. नॉन स्ट्राईक एंड वरती सुमित. 2 बॉल वरती 2 षटकार ठोकल्यात. ते स्ट्राईक वरती असणाऱ्या रोहित. रोहित हिटमॅन प्रवीण इलेव्हन कॅचची संधी आहे. सेकंड अटेम्प्ट वरती कॅच ड्रॉप झाला. चांगले फिल्डिंगचा प्रयत्न प्रत्येक यांचा पाहायला मिळाला. तोपर्यंत चेंडू हातातून निसटला. सिंगलच्या सहाय्याने 15 रन स्कोर कार्ड वरती. हाय स्कोरिंग मॅचेस होतील यात मात्र शंका नाहीये. व्हाईट बॉल. स्पिन अंडरम क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. मुंबईची खासियत अंडरम क्रिकेट. 2 धावा धावून पूर्ण केल्या. ओव्हर 18 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 1 ओव्हर 18. खालच्या बॅट्समॅनचं नाव काय. नॉन स्ट्रायकर आहे रेड बॅट्समॅन. रेड मध्ये नाव बॉलरचं नाव सांगा. निलेश. टीमचा सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाजी क्रमांक 2 वरती आलाय. सेकंड ओव्हर घेऊन आलाय. चांगला बॉल डॉट बॉल आला. नो बॉल. ओके नो बॉल. अंपायर कॉल नो बॉल. 19 रन. ओव्हर फुल टॉस. सेकंड रन. रिस्की रन घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज रनाच्या स्वरूपात बाद झालाय. 1च रन असणार आहे. 1 रन. 1 चेंडू. सेकंड ओव्हरचा खेळ चालू झाला. पहिल्या बॉलचा खेळ झाला आणि 20 रन स्कोर कार्ड होते. ऋतिक जरा या ये. बोला ना उमेर की टीम है ना.
यानंतरची मॅच तेजस 11 वर्सेस आनंद नगर बॉईज. चांगला फटका आहे. अजून एक सुंदर षटकार फलंदाज रोहित यांच्या बॅट मधून. रोहित आक्रमक रूप धारण करतात. त्यांच्या बॅट मधून 3 षटकार आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. 26 रन स्कोर कार्ड वरती आहेत, ज्यामध्ये 3 षटकार. 18 रन तर रोहितच्याच बघायला मिळतात. चांगला सेन्सिबल क्रिकेट. व्हाईट प्लस 1 या 2 धावा. 28 रन स्कोर कार्ड वरती. नवीन फलंदाज मैदानात आले अमन. चांगला फटका होता, मात्र रोफला लागून बॉल आतमध्ये राहिल्या बाउंड्री लाईनच्या, ज्यावरती एकच धाव मिळते. स्ट्राईक एंड वरती आला तर रोहित. पहिले बॅट्समॅन जे आउट झाले यांचं नाव मला माहिती नाहीये. रवी 0 वरती बाद झाले होते. अजून एक षटकार. समोरच्या व्ही मध्ये खेळण्याची खासियत ज्या फलंदाजामध्ये तो जास्त स्कोर करणार, आणि तेच उदाहरण आपल्याला तेच एक्झाम्पल बघायला मिळतंय. रोहित स्ट्रेट बॅटने खेळतोय, सुंदर बॅटिंग. या वेळेला नो बॉल आहे, लाईनचा नो बॉल. नो प्लस 1 जीवदान मिळालं रोहित यांना. त्यांच्या बॅट मधून 4 षटकार आलेत. या वेळेला बॅटची रिडिंग येईल, विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण. अरे फुलटॉस कॅचची संधी आहे. फलंदाज बाद. रोहित बाद झालाय, ज्याच्या बॅट मधून 4 षटकार आले होते तो रोहित. मोठी विकेट या मॅचची. बॅक टू द डगआउट पाठवण्यात यश आलंय निलेश यांना. स्कोर कार्ड होती धावा लागल्यात त्या 38. 2 ओव्हरचा खेळ झाला. 38 रन स्कोर कार्ड होती लागल्यात. विधी फाउंडेशन प्रेझेंट सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4. बॉलरचं नाव सांगायचं. प्रितेश. लास्ट ओव्हर असणार आहे. एक ओव्हर पेनलाइज केलं बॅटिंग टीमला आम्ही. चांगला क्रॉस बॅटेड फटका. नो प्लस 6 अशा 7 धावा मिळतात. नॉन स्ट्राईक एंड वरती गोलू बघायला मिळतात आपल्याला. 45 रन स्कोर कार्ड होते लागल्या. त्यावेळेला फसवलं होतं, बीट केलं होतं, बट नो बॉल आहे. नो बॉल, नो प्लस डिक्लेअर. या 2 धावा. 47 रन स्कोर कार्ड होती लागल्यात. या वेळेला ऑफसाईडला बॉल गेला, तोपर्यंत फील्ड होईल एकदा धावून पूर्ण. स्ट्राईक एंड वरती आता अमन बघायला मिळतात. या बॉलवरती एक धाव. या वेळेला शब्बीर भाई माइक आपका बंद करो आसिफ सिर्फ. डॉट बॉल आलाय. ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न. अंपायर डिसिजन आउट आहे. ओके. गोलू बाद झाल्यात. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 50 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 50. बॅटिंग साठी आले चंदू. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 ची पहिली मॅच आहे. लॉर्ड्स नुसार पहिली, आणि आपण दुसरी खेळावत. चंदू यांच्यासाठी फुलटॉस. चांगला फटका 6 धाव्यांसाठी. प्रयत्न चांगला होता फिल्डरचा बघायला मिळाला, मात्र अनसक्सेसफुल ठरलेत फिल्डर. या 6 धावेने 56 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. जरूर 3च ओव्हर खेळायला मिळाल्यात, मात्र चांगला स्कोर कार्ड धावा लागल्यात. त्यावेळेला अंपायरचा कॉल आलाय नो बॉल, नो प्लस 1 रन धावून पूर्ण केली आहे. 58 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 58 रन्स. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती चौकार. आणि आता मात्र 3 ओव्हर मध्ये प्रवीण 11 टीमने स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 62. हॅलो हॅलो.
दुसरा तिसरा टॉस ना टॉस करू ना दुसऱ्या टीमचा एक मिनिट फक्त कबीर भाई नेक्स्ट मॅच टॉस ना विनर विनर मी धीरज 11 टीमला विनंती करेल त्यांच्या कॅप्टनला कुठे जायचं नाही नेक्स्ट मॅच विनर विनर असेल विनर विनरची पहिली मॅच पण लगेच खेळणार आहोत बॅटिंग करणाऱ्या महालक्ष्मी युनायटेड आणि प्रवीण 11 दोन्ही संघांना विनंती असेल या गोष्टीकडे लक्ष द्या विनर वर्सेस विनरची मॅच असणार आहे नेक्स्ट थोड़ा आराम से करने बोलो घाई हो रहा है इधर आपने हो रहा है आपल्या मुख्य व्यासपीठावरती वॉर्ड क्रमांक 66 चे शाखा प्रमुख अविनाशजी कांबळे आपल्या सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4 साठी पहिल्या सकाळपासून उपस्थित आहेत साहेबांचं सहर्ष स्वागत आहे 63 रन्स विन साठी बनवायचे आहेत टार्गेट ठेवलंय 24 बॉल आणि 63 धावांचा 63 धावा बनवायचे 24 बॉल मध्ये पहिल्या मॅच मध्ये धीरज 11 ने 61 धावा चेस केल्या होत्या 3 ओव्हर मध्ये अशा वेळेला आता बॅटिंग करत असणारी महालक्ष्मी युनायटेड 24 बॉल मध्ये 63 धावा चेस करणार का 3 ओव्हर गेले 4 ओव्हर आहे विनर विनर नंतर लगेच आपण तेजस 11 वर्सेस आनंद नगर बॉईज दोन्ही टीमचे कर्णधारांना विनंती आहे रेडी राहायचं यानंतरची मॅच विनर वर्सेस विनर त्यानंतर लगेच तुमची पहिली मॅच आपण खेळवणार आहोत ब्लॉक नुसार थांबायला बोल मला लिव्ह अंपायर 1 मिनिट थांबा फक्त आम्हाला स्कोररला जरा लिहू द्या थोड्या 1 मिनिट बॉलरचं नाव सुमित स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करणारी टीम एक खेळाडू होतो तुम्ही पाठवा इकडे प्लीज नाव सांगण्यासाठी जम्मू एक जन को भेज दो भाई बैट्समैन बैट्समैन नाम लिखने के लिए महालक्ष्मी यूनाइटेड टीम के एक प्लेयर और प्रवीण 11 की टीम के एक प्लेयर को भेज दो इसके बाद विनर विनर के बाद तेजस 11 और आनंद नगर बॉयज का मैच है विनर विनर्स के बाद बैट्समैन ने स्ट्राईक एंड वरती प्रतीक आणि 9 सेकंड होते प्रितेश पहिलाच बॉल नो बॉल आहे मी डेड बॉल आहे ओके डेड बॉल असणार आहे 24 बॉल 63 पहिल्याच बॉल वरती विकेट मिळते सुमित यांना ज्या प्रकारे पहिल्या बॉल वरती सुरुवात झाली होती प्रवीण 11 संघाची विकेटने त्याच प्रकारे आता महालक्ष्मी युनायटेड संघाची विकेटने सुरुवात झाली आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये आले चैतू वन डाऊनच्या भूमिकेत धावा चेस करायच्या 63 त्यावेळेला हलक्या हाताने लेग साईडला ग्लान्स केला चेंडू एका धावेसाठी स्ट्राईक एंड वरती प्रितेश बघायला मिळतात प्रितेश वरती नजर असणार आहेत त्यांच्या डगआउटच्या कारण की धावा अजून 62 चेस करायच्या आहेत चौकार षटकर खिचावे लागतील फुलटॉस बॉल ऑफ साईडला रनआउटचा चान्स मात्र सुखरूप बॅट्समन पोहोचलेत मैदानामध्ये क्रीज वरती त्यांच्या बॅटिंग पॉपिंग क्रीज वरती चैतू दो ही जन एक दोन आणि हा वही दो तुम क्यों नहीं खा रहे जूस भी जूस जूस बोलना है क्या नहीं छोटे तू मेरे को पूछा ही मत था विकेट गेले ना और ये लोग बॉल
काय सिंगल आहे ना आउट झाले आता एक सिंगल. पहिली ओव्हर चांगली बघायला मिळाली. चौकाराने एंड केले ओव्हरला. प्रितेश यांनी 2 फलंदाज बाद केले. धावा खर्च केले तर फक्त 7. जय बॅटिंग साठी आलेत. सात धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 56 रनची गरज आहे. 56 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल 56. गोलंदाजासाठी रवी आलेत. रवी चांगला लेग कटर बघायला मिळाला. जरा सन्मान दिला. 1च धाव मिळतीये. जय यांच्या बॅट मधून सिंगल. 8 धावा. चौकार षटकार खेचावे लागतील मॅच जिंकायची असेल तर. 63 धावा चेस करायच्या आहेत. यावेळेला चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह 6 धाव्यांसाठी. सुरेश नगर प्रीमियर लीग ब्रँडेड 6 धावा षटकार. सिंगल घेतला जयनी आणि आता एक सिक्स आलाय. महावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूदादा इथे उपस्थित आहेत. राजूदादा यांचं सहर्ष स्वागत आहे सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. बॉलर काय रवी षटकारानंतर डॉट आलाय. डॉट कमी खेळावे लागतील मॅच जिंकायची असेल. सरळ स्ट्रेट फिल्डरच्या डोक्यावरतून मस्तक पे दस्तक देता हुआ 6 रन. 6 धाव्याने स्कोर कार्ड वरती आता 20 धावा स्कोर. 20 लागल्या. 20. 4 बॉल 20 रन. अजूनही 43 रनची गरज आहे. 43 धाव्यांची गरज आहे. यावेळेला एका हाताने खेळायचा प्रयत्न. 1 धाव धावून पूर्ण झाली आहे. 21 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. जय आक्रमण करावं लागेल. 42 रन्सची अजूनही गरज आहे. 13 बॉल मध्ये. यावेळेला लेग कटर अप्रतिम जादुई गोलंदाजी रवी यांची बघायला मिळाली. 2 ओव्हर नंतर 21 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. आता 12 बॉल मध्ये 42 धाव्यांची गरज आहे. 12 बॉल 42. 12 बॉल मध्ये 42. प्रत्येक ओव्हर मध्ये 3 षटकार तरी मारावे लागतील. 21 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 42 बनवायचे आहेत. 63 मार. बॉलर टीम भाई मॅच चालू नको कर तू थांबव. बॉलरचं नाव सांगायचं. रोहित. हा रोहित. बाउंड्री लाईनच्या बाहेर उभं राहायचं नाही. लाईन आहे. व्हाईट लाईन आहे बस. व्हाईट लाईन बाउंड्री आहे. बाबू देऊ नको कुणाला पाहिजे. त्यावेळेला चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू 1 बाउन्स. 4 धाव्यांसाठी चौकार. गेम इज ऑन. रनची अशी जवान सांगत असताना प्रितेश आपल्याला बघायला मिळतात. 11 बॉल 38. फ्लायटेड बॉल. त्याला पुन्हा एकदा सेम रिझल्ट. 1 बाउन्स 4 धावा. 29 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. चिराग प्लेअरचं नाव लवकर भेटा आहे ना. काय पण नाव टाकून दे. ए बी काय पण कर. नाव भेटणार नाही लवकर करा. 2 बॉल वरती 2 चौकार खेचलेत. दहा बॉल मध्ये 34. 10 बॉल मध्ये 34. चेसेबल आहे. प्रयत्न करावे लागतील बॅट्समॅनला. नो बॉल नो +1 अशा 2 धावा मिळतात. येस. 10 बॉल मध्ये 32. फुल टॉस. फुल टोल वसूल केलाय. इट्स अ मॅक्सिमम. 6 धावा षटकार. 37 37 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 3 बॉल 3 चेंडूचा खेळ झाला. 37 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 9+1 आला 22 चा आणि आता 6 आला. काही नाही आला. 26 धावा पाहिजे. 26. 9 बॉल मध्ये 26. चला. 37 झाला आता 6 37 37 धावा झाल्यात. अजूनही 26 रनची गरज आहे. टार्गेट आहे 63. गेम ऑन झाले दोन्ही टीम साठी. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी 9 बॉल मध्ये 26 धावा पाहिजे. 9 बॉल मध्ये 26.
आतापर्यंत महाग ठरते ही ओव्हर. फिनिश चांगली करावी लागेल रोहितला जर मॅच जिंकायची आहे. फिल्डिंग टीम महालक्ष्मी युनायटेड चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. डॉट बॉल आलाय. 8 बॉल मध्ये 26, 8 बॉल मध्ये 26 प्रेशर बिल्ड व्हायला सुरुवात झाली दोन्ही एंडला. यानंतरची मॅच विनर वर्सेस विनर असणार आहे. या आधीची मॅच धीरज 11 3 ओव्हरची मॅच. येस 3 ओव्हरची मॅच. धीरज 11 टीम कॅप्टन रेडी राहायचंय. यावेळेला घुटण्यात एक तमाशात एक अप्रतिम सरळ समोरच्या मध्ये मारलेला षटकार. नो नो प्लस 6 7 धावा. जय बॅटिंग साठी जय पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग. नो प्लस 6 7 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्या. या बॉल वरती 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता 19 धाव्यांची गरज आहे. 4च बॉल झाले का? 8 बॉल मध्ये 19. सामना आता थोडा थोडा विजयाच्या दिशेने वाटचाल केली या सामन्यामध्ये. बॅटिंग करणाऱ्या युनायटेड महालक्ष्मी युनायटेड संघाने 8 बॉल मध्ये 19. अशा वेळेला फिल्डिंग करायला पाहिजे. ते एक रन साठी इम्पॉर्टंट आहे तुमच्या टीम साठी सध्या. 7 बॉल 18. 7 बॉल 18चं इक्वेशन. महालक्ष्मी युनायटेड की प्रवीण 11 फुलटॉस बॉल रूफला लागला. आधीच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन स्वतःवरती थोडेसे नाराज बघायला मिळतात. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कडे धावा लागल्या त्या 46. 17 धावा 6 बॉल 17. 6 मध्ये 17 30 पे 17. बॅटिंग करने वाले टीम या फिल्डिंग करने वाली टीम 6 मध्ये 17 जर बनवल्या तर बॅटिंग करणारी महालक्ष्मी युनायटेड आणि जर रोखल्या तर प्रवीण 11 टीम बनणार या मॅचची विजेता टीम आणि सेकंड राऊंड मध्ये प्रवेश घेणार. बॅटिंग साठी गोलू. शेवटचे 6 चेंडू गोलंदाजीसाठी गोलू बघायला मिळतात. गोलूवरती जबाबदारी दिली. 6 बॉल मध्ये 17 धावा रोखायच्या आहेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली प्रितेश यांनी. सामना जिंकवणार का आपल्या टीम साठी प्रितेश आणि जय की गोलू? गोलू की प्रितेश? तुम्ही बघताय सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4 चा घमासान युद्ध तुम्हाला बघायला मिळतंय एचएनआर स्पोर्ट वरती लाईव्ह. ऑफ साईडला चेंडू मारलाय जोपर्यंत फील्ड होईल एकच धाव मिळते. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 18 धावा स्कोर कार्ड 48 ना 47 रन्स. 5 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 5 बॉल मध्ये 16. पाच मध्ये 16 चांगला स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला. 2 बॉल वरती पहिल्या 2 बॉल वरती सिंगल आले. इक्वेशन आता थोडस कठीण होत आहे. 4 बॉल मध्ये 15. 2 षटकार तर ठोकावेच लागतील. फील्ड अंपायरचा निर्णय अंतिम असणार आहे. सो कोणताही आक्षेप घ्यायचा नाहीये. कोणताही ऑब्जेक्शन नको आहे. मी बाहेरचा प्लेअर बॅटिंग करणारा एक्स्ट्रा तुम्ही खेळाडू आतमध्ये पाठवू शकत नाही. या गोष्टींकडे लक्ष द्या प्लीज. 4 बॉल मध्ये 15. विधी फाउंडेशन प्रस्तुत सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4
चला अंपायर मॅच चालू करायची आहे प्लीज. फिल्डिंग करणारी टीम 4 बॉल मध्ये 15 धावा रोखायच्या. 4 बॉल मध्ये 15. चार बॉल 15. महालक्ष्मी युनायटेड की प्रवीण 11. कोण जिंकणार त्यांची पहिली मॅच. नॉकआउट मॅचेस आपल्याला बघायला मिळतात यावेळेला. चांगला फटका, थोडीशी मिसफिल्ड, सिंगलचा कन्व्हर्जन डबल मध्ये करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत. नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतात. बॉल काउंट आहे ना पण. बॉल काउंट. नो बॉल वरती रनआउट आला तर बॉल काउंट होणार आहे. नो बॉलवर सिंगल पण आला. नो बॉलचा रन पण 2 रन ली 2 रन. रनआउट आहे ना आता. सिंगल काउंट पण 50 झाले. 2 प्लस विकेटली. आउट कोण झाले? तो नॉन स्ट्रायकिंगला उभं होता ना. जय आउट झाला. जय. 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल आणि 13 धावा. 3 मध्ये 13. बॅट्समॅन कोण आला होता? बॅट्समॅन नेम काय? बॅट्समॅन नेम बता. या वेळेला चांगला फटका, मात्र शेवटच्या क्षणी चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. जो नॉन स्ट्रायकर तो प्रितेश आहे. नॉन स्ट्रायकर तुषार आहे. तुषार रँकिंग वाला तुषार. 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकायचे आहेत तुषार यांना. 2 बॉल 2 सिक्स. 12 पाहिजे. तुषार तुषार यांना 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकायचे आहेत. 2 बॉल 2 सिक्स. 2 मध्ये 2 षटकार जर ठोकले तर मॅच फिक्स, नाहीतर मग मॅच हरावी लागेल. 3 ओव्हर मध्ये धावा बनवल्या होत्या प्रवीण 11 टीमने. आता 4 ओव्हर मध्ये चेस करताना थोडासा बॅकफुटला बघायला मिळतोय. मात्र अजूनही मॅच कोणी जिंकलेला नाहीये, कोणी हरलेला नाहीये. हा बॉल मॅचचा इम्पॉर्टंट बॉल. गोलू की कुशाल. 2 बॉल 12 धावा. सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 चा ठरणार. 2 बॉल 4 आणि 2 बॉल 12 षटकार. 1 बॉल मध्ये 6. उकला तर ओकला आणि ठोकला तर जिंकला. काय कॉन्फिडन्स दाखवला. दुसरी रन घेतली नव्हती कुशाल यांनी. 1 बॉल मध्ये 6. मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती करेल, जी व्हाईट लाईन आहे ती बाउंड्री लाईन आहे, तुमच्या तिला पालन करायचं आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आहे, या गोष्टीकडे लक्ष द्या प्लीज. 1 बॉल 6 धावा. 57 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. सुरेश नगर प्रीमियर लीगचा ठरणार. सर्व प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी ही मॅच खेळाडूंना बघायची असते, प्रेक्षकांना बघायची असते. 1 बॉल 6 ची मॅच. एकदा जोरदार टाळ्या होऊन होत्या दोन्ही टीम साठी. काय मॅच मैदानात रंगली आहे. सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 चा ठरणार. कुशाल की गोलू. 1 बॉल 6. 1 बॉल 6. 2 बॉल मध्ये 12. 2 षटकार टाकलेत. या मॅचचा हिरो करतोय कुशाल. 2 बॉल फेस केले. 2 बॉल मध्ये 2 षटकार. मॅच फिनिश. चला विनर वर्सेस विनर ची मॅच होणार आहे. महालक्ष्मी युनायटेड हारी